नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के 20 मध्ये आपलं स्वागत आहे. शनी देवगाव हे वैजापूर तालुक्यातलं म्हणजे अहिल्यानगरच्या सीमेलगतचं गाव. तेथे सद्गुरू गंगागीर महाराजांचा हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हजेरी लावली आणि अथांग जनसागराला समोर ठेवून हिंदुत्वाचा ओंकार भरला. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी धुळे पॅटर्नची मांडणी केली. त्या धुळे पॅटर्नला अहिल्यानगरच्या संगमनेर पॅटर्ननी उत्तर दिलेलं होतं. म्हणून धुळे पॅटर्न विरुद्ध संगमनेर पॅटर्न नेमका काय आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांना नेमकं काय म्हणायचं होतं आपण समजून घेऊया. ही 178 वर्षाची परंपरा ज्या सप्त्याला आहे, ज्याच्या काल्याच्या कीर्तनाला लाखो भाविक जमतात, ही किमया किंवा ही या गादीची किमया आहे. आणि या गादीवर सध्या बसलेले आहेत महंत रामगिरी महाराज. म्हणून आज देवेंद्रजींनी असं सांगितलं की निमंत्रण द्यायला रामगिरी महाराज येणार होते. मी त्यांना सांगितलं की मी आधी तुमच्याकडे येतो, मग तुम्ही माझ्याकडे या. म्हणजे एका अर्थाने त्यांनी महंत रामगिरी महाराजांना ऑनर दिला, मान दिला, सन्मान दिला. आणि आपल्या भाषणामध्ये त्यांनी धुळे पॅटर्नची चर्चा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये धुळ्यामध्ये म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 5 ठिकाणी महायुतीचा म्हणजे 5 विधानसभा मतदारसंघात युतीचा उमेदवार आघाडीवर होता. एकट्या मालेगावने 1 गठ्ठा मतदान केलं आणि हा निकाल फिरवला. महायुतीचा उमेदवार 5 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असताना देखील पडला. महायुतीची मोठ्या प्रमाणावर पडझड, रांगा लावून झालेल्या 1 गठ्ठा मतदानाचा या पडझडीमध्ये मोठा वाटा राहिला. पण चर्चा झाली ती धुळे पॅटर्नची. धुळे पॅटर्नची रिॲक्शन आली. याचं कारण धुळे पॅटर्न नंतर महायुतीने म्हणजे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाला या 1 गठ्ठा मतांच्या ध्रुवीकरणाचं महत्व किंवा याबाबत जनजागृती करावी असं साकडं घातलं. आणि या जनजागृतीच्या केंद्रस्थानी अर्थात जे वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार प्रवचनकार होते ते गाव पातळीवरून जनजागृती करत होते आणि केंद्रस्थानी होते महंत रामगिरी महाराज. ते किती केंद्रस्थानी होते तर अहिल्यानगर जिल्ह्यातला श्रीरामपूर जो की त्यांच्या सरला बेटाच्या प्रभावाखालील तालुका आहे, तिथे हिंदुत्ववादी मतदारांच्या मतांची बेरीज सेक्युलर असलेल्या महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक कितीतरी मताधिक्याने पुढे होते. ती बेरीज म्हणजे किती मोठा प्रभाव रामगिरी महाराजांचा, सरला बेटाचा, वारकरी संप्रदायाचा पडला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये. रांगा लावून जे लोकसभेला मतदान झालं त्याची प्रतिक्रिया, त्याबाबत जो जागर संत महंतांनी केला त्याची प्रतिक्रिया म्हणून जसं धुळे पॅटर्नमध्ये महायुतीचा धक्कादायक पराभव झाला, तसाच धक्कादायक पराभव काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा संगमनेरात झाला. बटेंगे तो कटेंगे हा नारा तिथे लाडक्या बहिणीच्या बरोबरीने प्रभावी ठरला. एका अर्थाने संत शक्तींनी जी जनजागृती केली त्याचा परिणाम म्हणून लाडक्या बहिणीच्या बरोबरीने बटेंगे तो कटेंगे हा नारा प्रभावी ठरला. आणि बाळासाहेब थोरात साहेबांसारख्या दिग्गज उमेदवार सेक्युलर पक्षाच्या बाजूने होते. म्हणून हा जो हिंदुत्वाचा जागर या संत मंडळींनी केला त्याचा परिणाम म्हणून संगमनेरात मी मगाशी सांगितलं तसं थोरात साहेबांचा पराभव झाला. म्हणून आज फडणवीसांनी जाणीवपूर्वक धुळे पॅटर्नचा उल्लेख केला. संत शक्तीचा गेल्या विधानसभा निवडणुकीतील त्यांची जी काही योगदान होतं संत महंत मंडळींचं म्हणजे प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचं, त्याचा उल्लेख केला. आणि त्यांच्या केंद्रस्थानी अर्थात वोट जे देखील होता. या सर्वांचा जर आपण एकत्रित विचार केला तर
धुळे पॅटर्नला महायुतीने संगमनेर पॅटर्ननी कसं उत्तर दिलं, संगमनेर पॅटर्नचं त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल त्याला जशी लाडक्या बहिणीची किनार आहे तशीच त्याला बटेंगे तो कटेंगेची सुद्धा किनार आहे. आणि हा नारा जनमानसात पोहोचण्याचं पार 10व्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा हा विषय अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला होता. त्यामुळे या दोन मुद्द्यावर महायुतीची सरशी झाली, थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. त्याचा उल्लेख किंवा त्याची कृतज्ञता आज देवेंद्रजींनी आपल्या भाषणात व्यक्त केली. धुळे पॅटर्न म्हणजे लोकसभेतला धुळे पॅटर्न विरुद्ध महायुतीचा विधानसभेतला संगमनेर पॅटर्न ही जी मी मांडणी केली ती आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.